हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कसे आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता सणांची सुरुवात झालेली आहे. श्रावण महिना म्हटलं तर निसर्गाच्या हिरवळ आणि पावसाच्या आगमनासाठी ओळखला जाणारा हा महिना असतो. या महिन्यामध्ये वातावरण आल्हाददायक आणि थंडगार असतं. श्रावण महिन्यामध्ये जिवती पूजनाने ही मंगलमय सुरुवात होत असते. तर आज जिवती आहे, तर सगळ्यात पहिले जिवतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर भिंतीवर जिवतीचा कागद चिटकवला जातो आणि त्याची पूजा वगैरे करतात. घरात गोडधोड केल्या जातं, यालाच दीप अमावस्या सुद्धा म्हणतात. तर वेगवेगळ्या पद्धतीने ही पूजा केली जाते. तर फ्रेंड्स, आता 10 वाजलेले आहेत. माझी अंघोळ झालेली आहे. आता गॅसचा ओटा क्लीन करून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी. जेव्हा मुले लहान होती तेव्हा स्वतःसाठी कितीही वेळ काढायचा म्हटलं तरी काढू शकत नव्हती, कारण त्यांचा टिफिन सगळ्या गोष्टी असायच्या. अजिबातच स्वतःसाठी वेळ मिळत नव्हता. पण आता निवांत असा वेळ मिळतो मला स्वतःला वेळ देण्यासाठी. तर आता गॅसचा ओटा क्लीन केल्यानंतर मी स्वतःला थोडा वेळ देते. प्रत्येकाला काही ना काही हवं असतं सकाळच्या वेळेस. जितेंद्रबाबांना चहा द्यायचा असतो, पार्थला गरम पाणी. त्याच्यानंतर मी आपल्यासाठी काढा बनवते. त्याच्या अगोदरसुद्धा मी काय करते ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर जेव्हाही मी स्वयंपाकाचं काम करते, किचनमध्ये असते, तेव्हा मी ॲप्रन घालते आणि तो ॲप्रन मी कधीच पूर्ण घालत नाही, कमरेपासूनच घालते. कारण ना माझा नेहमी तो भाग ओला होतो किंवा घाणेरडा होतो आणि माझ्याजवळ एक नॅपकिन मला पाहिजे असते. आता बघू शकता यामध्ये भरपूर असे मसाले आहेत. तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याच्यामध्ये कुठले मसाले आहे. याच्या अगोदरसुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं. तर फ्रेंड्स, सगळ्यात पहिले मी उपाशापोटी हे पावडर घेते. याचं प्रमाण बघू शकता तुम्ही. अगदी छोटा चम्मच मी यामध्ये टाकलेला आहे आणि तोच या चमच्यामध्ये मी टाकलेला आहे आणि त्यामध्ये मी सहज टाकत आहे आणि हे हाताने छानपैकी मी मिक्स करून घेणार आहे आणि याचं जे चाटण आहे ते मी घेणार आहे. तर हे उपाशापोटीच आपल्याला घ्यायचं आहे. तर हे कुठलं पावडर आहे मी तुम्हाला सांगणार आहे. लवंग आणि विलायची सारखं घ्यायचं आहे आणि हे आपल्याला ताव्यावर भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये याचं पावडर बनवायचं आहे आणि हे उपाशापोटी आपल्याला घ्यायचं आहे. तर हे पावडर घेतल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होत नाही. आपण जे खाल्लेलं आहे ते छानपैकी पचतं. त्याच्यानंतर थ्रोट इन्फेक्शन असेल, तुम्हाला टॉन्सिल असेल, तर या पावडरने खरंच फायदा होतो. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे मी साय आहे ती काढून ठेवते. तुम्हाला माहीतच आहे की मी घरीच तूप बनवते. त्यानंतर पार्थसाठी गरम पाणी ठेवलेलं आहे एका गॅसवर आणि जितेंद्रबाबांसाठी चहा मांडत आहे. तर जितेंद्रबाबांच्या चहामध्ये मी अजिबात साखर टाकत नाही. आणि त्याच्यानंतर काळे चणे आहे त्याची भाजी करणार आहे. त्यासाठी काळे चणे स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्याने. तर इथे पार्थसाठी पाणी गरम केलेलं होतं ते मी त्याला दिलेलं आहे. त्याच गंजामध्ये मी आता काढा बनवून घेते. त्यामध्ये तुळशीचे पानं, सोप, लवंग, विलायची टाकलेलं आहे. त्याला छान उकळू देणार आहे. जितेंद्रबाबांचा चहा इथे तयार आहे. त्यानंतर आजीला चहा देणार आहे. तर आजीच्या चहामध्ये मी साखर टाकत असते. तर तिचा चहासुद्धा तयार आहे, तिलाही देऊन देते. त्याच्यानंतर काढासुद्धा माझा झालेला आहे आणि इथे कुकरही मांडून झालेला आहे. आता जे काळे चणे आहे मी अगदी सोप्या पद्धतीने करत असते. त्याच्यामध्ये अजिबातच कांदा किंवा टमॅटो टाकत नाही. तर या डब्यामध्ये मी जिरं छानपैकी भाजून घेतलेलं होतं आणि ते मिक्सरमध्ये त्याचं पावडर बनवून घेतलेलं आहे ते आहे. त्याच्यानंतर धने पावडर आहे. तर ते धनेसुद्धा मी छानपैकी भाजून त्याचं पावडर तयार करून ठेवलेलं आहे. मसाला चणे करणार आहे मी, त्यासाठीच मी एका वाट्यामध्ये सगळे मसाले मी टाकत आहे. हिंग आहे. तर इथे मी गडेवालं हिंग होतं ते मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं होतं. तर जे डबे आहे त्याच्यामध्ये हे असे मसाले मी जे घरी तयार करून ठेवलेले आहे पावडर वगैरे ते ठेवत असते. तर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आमचूर पावडरसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे मी आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर लसण आहे मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. इथे पूर्वतयारी करून ठेवलेली आहे. आता काढा आहे तो सुद्धा गाळून घेते आणि तो घुटघुट करून पिणार आहे मी. बाकीचे कामं पण होतात आणि काढा पिऊन पण होतो. त्यानंतर अगदी सोपी पद्धत आहे. मसाला चणे बनवण्यासाठी मी इथे कुकर ठेवलेला आहे. तर कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये ठेचलेलं लसण आहे ते टाकायचं आहे
आणि लसूण छानपैकी असं ब्राउनिश असं झालं, कलर आला त्याला, की मग त्यामध्ये आपल्याला हे जे सर्व मसाले आहे ना हे टाकून द्यायचे आहेत. आणि मसाले अगदी 2 मिनटं होऊ द्यायचे आहे, कारण जळू द्यायचे नाही आहे ते आपल्याला. आणि त्यानंतर मग आपल्याला चणे टाकून द्यायचे आहे. त्यानंतर कुकरच्या आपल्याला 10 ते 12 शिट्या होऊ द्यायच्या आहे, त्यामुळे चणे छानपैकी आपले शिजतील. त्यानंतर इथे पार्थ आपला शेक बनवून घेत आहे. तर ओट्स वगैरे जे काही त्याला लागते तशा प्रकारे तो बनवणार आहे. त्याच्यानंतर मंदिर आहे मी छानपैकी क्लीन करून घेणार आहे, कारण आम्हाला विरदी होती, त्याच्यामुळे कालपर्यंत आमच्या इथे अजिबात पूजा नव्हती. त्याच्यासाठी आज पहिले क्लीन करून घेते मंदिर आणि त्याच्यानंतर छानपैकी पूजा करून घेणार आहे. तर आता 5 वाजलेले आहे आणि मी झोपली होती, आता फ्रेश झाले आणि आता चहा मांडून घेते. आणि जसा आपला व्लॉग स्टार्ट झालेला आहे, तर आज ज्योती आहे. सगळ्यात पहिले ज्योतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सकाळीच मी विश केलं, परत एकदा विश करून घेते तुम्हा सगळ्यांना. सणांची सुरुवात झालेली आहे आपल्या आणि खूप छान वाटते, प्रसन्न वाटते. आमच्या इथे ज्योतीची पूजा असते, आम्ही सायंकाळी करून घेणार आहोत 6:30-7 वाजता. इथे तर दोन्ही मुली माझ्या आहे नाही, अदिती आना, तर त्यांना मी व्हिडिओ कॉलवरच ओवाळून घेणार आहे. आणि पार्थ आहेत, पार्थला औक्षवान करून ओवाळणार आहे. तर असंच असते आमच्याकडे, साधं सिंपल असते. आता भरपूर काही म्हटलं पण पूजेचं तर खूप काही करावं लागतं. पहिलेचे जे आपले लोक होते, जुने लोक, खूप सोहळं होतं त्यावेळेस आणि त्या हिशोबानेच पूजा वगैरे व्हायची. तर आमचे आजोबा वगैरे होते तेव्हा आणि प्रत्येकांच्या घरी. पण आता कसं कमी कमी होत चाललेलं आहे, कारण आता आपली
सिंगल फॅमिली झालेली आहे. काही काही घरांमध्ये कुटुंब आहेत तर अजूनही त्या चालीरीती सुरूच आहे. नवरा बायको आणि मुलं अशी जर राहत असेल तर भरपूर काही अडचणी येतात मग आपण एकटं राहतो तेव्हा. आणि कुटुंबामध्ये कसं असते, एका जाऊला प्रॉब्लेम आला म्हणजे पिरियड वगैरे आला तर दुसरी जाऊ सांभाळून घेते. जिला पिरियड आलेला आहे तर ती 3 दिवस वेगळी बसायची सुद्धा. पण आता तसं होत नाही. थोडंफार सणांचं म्हणजे थोडं थोडं कमी व्हायला लागलेलं आहे. कोणी नोकरीवाले असतात वगैरे तर काही जमत नाही. आमच्या आईकडे वगैरे ज्योतीचा कागद वगैरे आणायचे आणि त्याची पूजा करायचे. आणि मग गोडधोड सणावाराला पण गोडधोड करतोच. पण आता आमच्याकडे गोडधोड खाणारे कोणी नाही आहे. आपण जर आपल्यासाठी केलं तर जितेंद्रवांना आहे शुगर. आता सण आहेत, सुरुवात आहे सणांची, तर गोडधोड होणारच आहे. पण मी अगदी सिंपल पद्धतीने केलेलं आहे. माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे साधं जेवणच सांगितलेलं होतं. पण तरी पण मी जेवण करत आहे सकाळचं, म्हणजे भाजी वगैरे खातच आहे. जेव्हा की मला त्यांनी खिचडी वगैरे असेच हलके फुलके पदार्थ सांगितलेले होते खायसाठी. पण हे खाऊ नका, ते खाऊ नका तर मग एकट्यासाठी काय बनवणार आहे. म्हणून मी सकाळचं जेवण जे प्रॉपर आहे ते करते. रात्री थोडंफार खाते लिमिटमध्ये जेही आहे ते. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर मग म्हणून मग गोडधोड काही केलेलं नाही आहे. गोडदही आणलेलं होतं तेच आम्ही खाल्लेलं आहे. तर आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये साखर टाकतो. जितेंद्रवांना आम्ही साखर देत नाही. जितेंद्रवांचा चहाही मांडते तर मी त्यामध्ये अजिबात साखर टाकत नाही. जेवढं माझ्याच्याने होते तेवढं मी करते. मग आपण कुठे कार्यक्रमात वगैरे गेलो तर मग अजिबातच पाळतही नाही. मग पूजा वगैरे करतो आम्ही. त्याच्यानंतर फुलं वगैरे जे काही आपण वाहतो देवाला, नैवेद्य वगैरे देतो. आता रात्रीच्या वेळेस आमच्याकडे ज्योतीची पूजा असते मेन. तर ज्योतीची पूजा मेन डोअरवर आहे, वॉर्डरोबवर आहे, बेडवर आहे, असं लावून घेतो आम्ही. जो गल्ला आहे आपण जिथे पैसा कमवतो त्या गल्ल्यावर लावून घेतो. तर अशा ठिकाणी आम्ही ज्योती लावून, हळद कुंकू लावून त्यांची अक्षदा वगैरे टाकून पूजा करत असतो. लहान मुलांसाठीच आहे ज्योतीची पूजा म्हटलं तर. रांगोळी टाकतो, पाटावर बसवतो, मुलांना अक्षवान करतो आणि त्याच्यानंतर ओवाळतो आणि त्यांना झुला देतो. मजा येते या सगळ्या गोष्टी करायसाठी. तर ते मी गोष्ट करत असते. आता मुली आहे बाहेर तर मग त्यांना व्हिडिओ कॉल करेल आणि मग त्यांनासुद्धा ओवाळून घेईल. म्हणजे आपले जिथे कुठे मुलं आहेत तर त्यांच्या शिक्षणामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये अडचणी आल्या नाही पाहिजे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ह्याच गोष्टी नांदायला पाहिजे. म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी करत असतो. छोट्या छोट्या गोष्टी करा, खूप जास्त मागे लागू नका की आपण व्हिडिओ तो बघत आहोत यूट्यूबच्या माध्यमातून तर हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. अजिबात त्याची गरज नसते. म्हणजे खूपच केलं वगैरे म्हणजे असं खूप चांगलं होते असं नाही आहे. थोडं करा तुम्ही तरी चांगलं होते. आणि जेवढं जमते तेवढंच करा. आता यावर्षी म्हणजे जसं तुम्ही यूट्यूब पाहून खूप गोष्टी कराल, विचारही कराल की आपण असं करू तसं करू. पण असं असते बहुतेक वेळा नाही होत आपल्या बायकांच्या याच्याने. आणि माझ्या मिस्टरांना म्हणजे जितेंद्रवांना अजिबात याच्यामध्ये कुठलाही इंटरेस्ट नाही आहे. म्हणूनच या सगळ्या गोष्टी मी कमी केलेल्या आहेत. माझ्याच्याने जेवढं होते मी जेवढं करू शकते, मुलांना थोडंफार काही त्याच्यातून घेता येते तर तेवढंच मी करते. अंगाला खूप काही जास्त गोष्टी लावून घेतलेल्या नाही आहे. कारण जितेंद्रवांना आवड नाही आहे म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टीमध्ये तर मग मी पण थोडा इंटरेस्ट आपला कमी केला. तर पण करते मात्र एवढं नक्की आहे. तर चला व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा. आता चहा मांडून घेते आणि त्याच्यानंतर मग आपण भेटू. आणि चहा तर मी टोटली सोडलेला आहे, त्याच्यामुळे ॲसिडिटी या सगळ्या गोष्टी होते. तर तुम्हाला मी दिनचर्या दाखवलेली आहे आपली, मी कुठून सुरुवात करते, काय करते. तर हे सध्या असं सुरू आहे माझं जेव्हापासून तब्येत खराब झालेली आहे. छोट्या छोट्या गोष्टी करून मी हे करत असते. गोष्ट सांगायची आहे, माझ्या भाच्याचं जे आपण म्हणतो ना नारळ दुपट्टा म्हणजे पक्क करतो आपण, तर तो कार्यक्रम झाला आणि तो व्हिडिओ मी टाकलेला आहे. प्रचंड आवडला लोकांना, इतका व्हायरल झाला तो व्हिडिओ. शॉर्ट व्हिडिओ आहे आणि नसेल बघितलं तुम्ही तर नक्की बघा.
तर फ्रेंड्स तुम्ही बघितलेलंच आहे, आता पूजा करून झालेली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे ज्योती लावून झालेली आहे. आमचा मेन डोअर आहे तिथे ज्योती लावून झालेली आहे. त्याच्यानंतर मंदिरामध्ये बेड वगैरे असतात तिथे ज्योती लावून झालेली आहे. पार्थला पण आता अक्षवान करून ओवाळलेलं आहे. आता अदिती आणि आनाला व्हिडिओ कॉलमध्ये ओवाळून घेणार आहे, कारण अदितीची नाईट शिफ्ट आहे तर ती आहे का घरी तर माहीत नाही, बघते असेल तर तिला पण ओवाळते, मग आनाला पण ओवाळून घेणार आहे. तर फ्रेंड्स दोघींनाही अक्षवान करून ओवाळलं मी व्हिडिओ कॉलवर. ते तुम्हाला दाखवता आलं नाही कारण अदितीला पण घाई होती, म्हणजे जायचं होतं हॉस्पिटलमध्ये, तर ती पण तयारी वगैरे करत होती आणि अनुश्रीचे पेपर आहे त्याच्यामुळे ती पण थोड्या वेळ रेस्ट करत होती, तर मी दाखवण्यात काही आलं नाही त्यांना. अक्षवान करून ओवाळलेलं आहे. तर चला, तर आजचा हा जो व्लॉग आहे तर इथेच एंड करते मी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.